नमस्कार लाडक्या बहिणींनो, आपल्यासाठी खुश खबर आहे, आनंदाची बातमी आहे। कारण आता फक्त 2 दिवस उरलेले आहे आणि नेमके कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपये जमा होणार आहे तर याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की या हप्त्यासाठी आपण पात्र ठरणार आहात किंवा नाही। तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी। तर बघा लाडक्या बहिणींनो, बातमी नुकतीच आलेली आहे। राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम आता येत्या 2 दिवसामध्ये म्हणजे अक्षय तृतीयेच्या तोंडावर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। राज्य सरकारने ही योजना 28 जून 2024 ते 3 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार सुरू केली होती। महायुती सरकारच्या विजयात या योजनेची मोठी भूमिका आहे। तर लाडक्या बहिणींनो, बघा आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता एप्रिलचा हप्ता कधी मिळणार आहे तर याबाबतची मोठी बातमी आलेली आहे आणि यानुसार येत्या 2 दिवसामध्ये म्हणजे 30 तारखेला अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयेच्या तोंडावर लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे रुपये 1500 जमा केले जाणार आहे। परंतु यासाठी नेमक्या कोणत्या लाडक्या बहिणी पात्र असणार आहे? बऱ्याच लाडक्या बहिणींना आता फक्त 500 रुपये मिळणार आहे, तर काही लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार आहे। तर कोणत्या अशा लाडक्या बहिणी आहे की ज्यांना 1500 रुपये मिळणार आहे तर याबाबतची माहिती समोर दिलेली आहे, ते बघूया। ते जुलै 2024 पासून मार्च 2025 पर्यंत पात्र महिलांच्या खात्यात 9 हप्त्याद्वारे एकूण 13,500 रुपये जमा करण्यात आलेले आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, 9 हप्त्याचे एकूण आतापर्यंत 13,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे। तर ज्या लाडक्या बहिणींना आपले 13,500 रुपये जर मिळाले नसेल तर त्यांनी काय करायचं आहे, वेबसाईटवर जायचं आहे आणि वेबसाईटवर लॉग इन होऊन त्या ठिकाणी आपली तक्रार नोंदवायची आहे, म्हणजे आपल्या खात्यावर ये पूर्ण पैसे जमा होतील। तर बघा या ठिकाणी 9 हप्त्याचे 13,500 रुपये जमा करण्यात आले आहे आणि एप्रिल महिन्याचा उर्वरित हप्ता लवकरच पात्र महिलांना मिळणार आहे। तर या योजनेसाठी ज्या महिला पात्र ठरणार आहेत तर त्यांनाच एप्रिलचा हा हप्ता मिळणार आहे। म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, ज्या महिला दुसऱ्या योजनेचा जर लाभ घेत असतील तर त्यांना फक्त 500 रुपये मिळणार आहे आणि ज्या महिला दुसऱ्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही तर त्यांना मात्र या योजनेचे सरसकट 1500 रुपये दिले जाणार आहे, ज्यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींनो, पुढे बघा, या योजनेअंतर्गत ज्या महिलांना पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून वार्षिक 12,000 रुपये मिळतात त्यांना अतिरिक्त 500 रुपये दिले जाणार आहेत। तर लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणी पीएम किसान योजनेच्या लाभार्थी असाल किंवा नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभार्थी असेल तर त्यांना फक्त आता इथून पुढे 500 रुपये दर महिन्याला या योजनेचे मिळणार आहे। अशा लाभार्थी महिलांची संख्या सुमारे 7,74,148 इतकी आहे। तर बघा, संपूर्ण महाराष्ट्रभर जवळपास 8 लाख महिला अशा आहेत की ज्या नमो शेतकरी महासन्मान निधी व पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेतात। त्यामुळे आता या महिलांना केवळ दर महिन्याला 500 रुपये मिळणार आहे। त्यानंतर पुढे बघा, योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की सध्या या योजनेचे एकूण लाभार्थी 2,47,00,000 लाखावर पोहोचले आहे। ऑक्टोबर 2024 मध्ये ही संख्या 2,33,00,000 इतकी होती। हे या योजनेच्या वाढत्या लोकप्रियतेचे लक्षण मानले जाते। तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेले आहे की आता या योजनेचे जे काही पैसे आहेत किंवा लाभ आहे तर तो 2,47,00,000 महिला भगिनींना मिळणार आहे। परंतु यामध्ये अजूनही स्क्रुटिनी करण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे फॉर्म स्क्रुटिनी मध्ये ज्या लाडक्या बहिणींचे फॉर्म अपात्र ठरणार आहे तर त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही। परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्र आहे, ज्यांनी सगळ्या पात्रता पूर्ण केलेल्या आहे तर त्यांना मात्र 1500 रुपये मिळणार आहे आणि नमो शेतकरी किंवा पीएम किसान योजनेच्या ज्या काही लाभार्थी महिला आहेत तर त्यांना फक्त 500 रुपये आता येत्या 2 दिवसामध्ये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। तर अशा प्रकारची एक महत्त्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती। तर लाडक्या बहिणींनो, जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा। धन्यवाद।